ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। स्वाध्याय करूया. आपलं बृहदारण्यक उपनिषदातलं पहिल्या अध्यायातलं चौथं ब्राह्मण आता सुरू झालंय. दिसतंय ना सगळ्यांना का काही चुकलं माझं? बर, मी वाचते, तुमच्या समोर असेल तर तुम्ही हे वाचायचा प्रयत्न करा. आत्मा एव इदमग्र आसीत् पुरुषविधः सः अनुवीक्ष्य अन्यद् आत्मनः अपश्यत् सः अहम् अस्मि इति अग्रे व्याहरत् ततः अहं नाम अभवत् तस्मात् अप्येतर्हि आमन्त्रितः अहमयम् इति एव अग्रे उक्त्वा अथ अन्यत् नाम प्रब्रूते यदस्य भवति सः यत्पूर्वः अस्मात् सर्वस्मात् सर्वान् पाप्मनः औषत् तस्मात् पुरुषः ओषति ह वै सः तं यः अस्मात् पूर्वः बुभूषति यः एवं वेद. इथपर्यंत पाहिलं होतं, पण शेवटच्या ओळीमध्ये जरा विशेष मुद्दा आहे, तो आपल्याला बघायचा होता. पुढचं वाचूया थोडं. सहा अबिभेत तस्मात् एकाकी बिभेति सह अयम ईक्षांचक्रे यत् मदन्यत् नास्ति. यत् मदन्यत् नास्ति कस्मान्नु खलु बिभेमि इति ततः एक मिनिट, हे पान गेलं माझं. ततः एव अस्य भयं वियाय कस्माद् हि भेष्यत् अभेष्यत् द्वितीयाद् वै भयं भवति. सः वै नैव रेमे तस्मात् एकाकी न रमते. सः द्वितीयम् ऐच्छत्. सः एतावान् आस यथा स्त्री पुमांसौ संपरिष्वक्तौ. सः इमम् एव आत्मानं द्वेधा अपातयत्. ततः पतिश्च पत्नी च अभवता. तस्मात् इदम् अर्धमृगलम् इव स्वः इति स्म आह याज्ञवल्क्यः. तस्मात् अयमाकाशः स्त्रिया पूर्यते एव तां समभवत्. ततः मनुष्याः अजायन्त. साह इयम् ईक्षांचक्रे कथन्नु मा आत्मनः एव जनयित्वा संभवति हन्त तिरः असानि इति. सा गौः अभवद् वृषभः इतरः तां सम एव अभवत्. ततः गावः अजायन्त. इथे पूर्णविराम द्या. वडवा इतरा अभवत्. अश्ववृषः इतरः. इथे अर्धविराम द्या. गर्दभी इतरा गर्दभाः इतरः. इथेही अर्धविराम. ताम सम एव अभवत्. ततः एकशफम् अजायत. इथे पूर्णविराम. अजा इतरा अभवद्. वस्तः इतरः. अविः इतरा. काय होत? हो बरोबर. सॉरी, याच्यावर ना दिसत नाहीये मला आता. हा
खाली घ्यायचं. तो गेलं गेलं. अगं ही पट्टी आहे ना, ही जातच नाहीये, त्यामुळे ते मी एक कागद घेतला वाचायला. जाऊन दे. शेअरिंगची त्यामध्ये जाणार नाही. होय का? जाऊन दे तो, जाऊ दे. मी कागद इथे वरती ठेवते. सॉरी. अविहि इतरा मेषः इतरः तां सम एव अभवत् ततः अजावयः अजायन्त एवमेव यदिदं किंच मिथुनम् आपिपीलिकाभ्यः तत्सर्वम् असृजत सः अवेत् अहं वाव. एक वेगळ्याच प्रकारचं वर्णन आहे बरं का. जरा काळजीपूर्वक हे समजून घ्यायला लागेल आपल्याला. कोणत्या अर्थाने मी म्हणतेय की जर आपल्या समजुतीमध्ये थोडासा फरक पडला याच्यामुळे, म्हणजे नीट नाही समजलं गेलं, संदेह निर्माण झाला, काही गोंधळ वाटला आणि आजच्या भाषेत जळमट निर्माण झालं विचारांचं, तर संपूर्ण उपनिषद या विषयाबद्दल, निदान बृहदारण्यक इतकं सुंदर उपनिषद आहे त्याच्याबद्दल काहीतरी किंतु परंतु मनामध्ये घेण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारची वर्णनं किंवा अशा प्रकारचे शेरे अशा वर्णनांवरती हमखास मारले जातात. असे विषय असा आहे की आत्मा एव इदम अग्रा आसीत, ही सुरुवात आहे की आधी आत्मा होता. आणि हे आधी म्हणताना समजून घ्यायचं की आधी म्हणजे केव्हा होता. हे आत्मा एव इदम अग्रा आसीत, तर आधी म्हणजे इसवी सनापूर्वी इतकी वर्ष असं नाही. जे आपल्या समोर आहे त्याच्या आधी. आपल्या समोर काय आहे? आपल्या समोर इदम आहे, नामरूपात्मक जगत. ते इदम यांनी दाखवलं जातं. इंद्रिय गोचर ते इदम यांनी दाखवलं जातं. त्याच्या आधी काय होतं? त्याच्या आधी आत्मा एक वचनीय, तो एक होता. आता या ऋषीचा प्रश्न असा आहे की त्या एक मधनं अनेक कसं झालं? वैविध्यपूर्ण. बरं, नुसतं अनेक म्हणजे एका साच्यातून हजारो एकाच प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती असतात तसं नाही अनेकत्व. त्यांनी पुढे जाऊन सांगितलंय किती प्रकाराचं अनेकत्व आहे, किती प्रकारांनी जीवोत्पत्ती निर्माण झाली होतीये. हे अनेकत्व एकामधून कसं निर्माण झालं, हा याचा प्रश्न आहे. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवावा. मग त्यांनी मध्ये जाता जाता म्हटलं की तो निर्माण झाला आणि तो म्हणला अरे मी एकटाच आहे, अहम असं म्हणाला की अहम असं म्हणाला असेल. आणि मग तो अहम म्हणजे मी, आणि मग माणूस तेव्हापासनं अहम आधी म्हणतो आणि मग म्हणतो मी अमुक तमुक. दुसरं अथ अन्यत नाम प्रवृत्ते, आणि मग त्याच्यानंतर जे काय आपलं असेल ते नाव घालतो वगैरे वगैरे. पुढचा जो मुद्दा आहे सहा यत पूर्वहा अस्मात् सर्वस्मात् सर्वान पापनः औषधम्याला त्यांनी पुरुष विधाह असं म्हटलंय. या ऋषीची एक गंमत आहे, तो विचार खूप लांबचा करतोय. ज्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट म्हणतो अशा प्रकारचा विचार करतोय, पण परिभाषा आणि अनुभव सगळे ऐहिक वापरतोय. तर तो त्या आत्म्याला म्हणतोय पुरुष विधाह असे. आता हा याला पुरुष का म्हटलं? तर याला पुरुष म्हटलं याचं कारण त्यांनी इथे व्युत्पत्ती पद्धतीने सांगितलंय. व्युत्पत्ती पद्धतीने सांगितलं याचा अर्थ असा, ही एक पद्धत आहे उपनिषदांची स्पष्टीकरण करण्याची, की अमुक तमुक शब्द का बरं आला, पुरुष शब्द का आला, असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर ते पुरु म्हणजे अमकाश म्हणजे तमकापू म्हणजे तमकारू म्हणजे असं, अशा प्रकारे काहीतरी शब्दाशी खेळ करून, शब्दाच्या अक्षराशी काहीतरी झटापट करून त्याचं एक त्यांना असं वाटतंय समाधानकारक उत्तर देतात. खरं म्हणजे याला खूप वेगळा पैलू आहे, एक प्रकारच्या अनुभवाचा पैलू आहे. पण आजकाल व्युत्पत्ती म्हणजे एटिमॉलॉजी असं म्हटलं तर शब्द आणि अक्षर आणि अर्थ यांचा आपसात खेळ असं लोकांना वाटतं. प्रत्यक्षात तसा भाग नाही, प्रत्यक्षात तो एक अनुभूतीचा भाग आहे. असो, इथे त्याला पुरुष म्हणजे काय अनुभूती आहे म्हणून त्याला पुरुष हे नाव पडलं.
कुणाला असं काय वाटलं म्हणून त्याला पुरुष असं म्हटलं गेलं, तर तो म्हणतो की सर्वात आधी पूर्वाहा, यत पूर्वाहा, त्याच्या आधी, अस्मात अस्मात सर्वस्मात पूर्वाहा, या सगळ्यांच्या आधी, अस्मात इदमच्याच सर्वनामाचं पंचमीचं रूप आहे, या सगळ्यांच्या आधी सर्वान पापमनः औषध, सर्व पापमांना म्हणजे पापांना त्यांनी जाळून टाकलं. पूर्व आणि औषध, औषध हे उष धातूचं रूप आहे आणि पूर्व आणि औषध असे दोन शब्द एकत्र येऊन पुरुष हा शब्द झाला, ज्याचं कोनोटेशन किंवा ज्याचा ध्वनित अर्थ, ज्याचा तात्पर्य अर्थ असा आहे की त्यांनी सर्व पाप जाळून टाकली आणि इतका तो शुद्ध आहे, हे त्यांनी त्या पुरुष शब्दाशी बोलून सांगितलं. पुरुष शब्दाची पुरी शेते अशी पण एक व्युत्पत्ती आहे. पुर म्हणजे शरीर आणि पुरी म्हणजे या शरीरामध्ये, शेते म्हणजे पहुडतो, म्हणून पुरुष हा शब्द जीवात्मा या अर्थाने, म्हणून पुरुष म्हणजे जीवात्मा, त्याची पुरी शेते अशी व्युत्पत्ती सांगतात. इथं यांनी सांगितलेली व्युत्पत्ती वेगळी आहे, त्यांनी त्या शुद्धी या विषयावर जास्त भर दिलाय. आपला मुद्दा असा आहे की पाप जर हा एकच होता तर पाप आली कुठून? सर्वान पापमनः औषध, ही पाप आली कुठून? तर त्याला उत्तर असं दिलेलं आहे आचार्यांनी आणि पुढे स्वामी वरदानंदांनी की पाप होती ती जाळली असा विषय नाहीये. त्याला त्याच्या लेखी, त्याच्या अनुभवात असं आहे की पाप हे द्वैतातून येतं, ते विकारातून येतं आणि त्याच्या वेळेत तो इतका निर्विकार आहे, इतका शुद्ध आहे की काही पाप हे त्याच्या नाहीच, जरा सुद्धा तिथे पापाचं अस्तित्व नाही, म्हणून जाळली हा शब्द आहे. नाहीच, कुठल्याही रूपाने अस्तित्व नाहीये हे सांगायचंय, त्याचं निर्विकारत्व सांगायचंय, त्याचं अत्यंतिक शुद्ध रूप सांगायचंय. म्हणून त्यांनी ज्याला प्रतिमान म्हणतो ते प्रतिमान वापरले पापमनः औषध, सर्वान पापमनः औषध. आणि पुढे त्यांनी हे तरी प्रतिमान त्यांनी का वापरला असेल, तर तो पुढे असं म्हणतो ओषती ह वैसाहा, तो ओषती तो जाळून टाकतो, याहा अस्मात पूर्वहा तम बुभूषती, हा तम आहे ना, सहा तम याहा अस्मात पूर्वहा बुभूषती, हा जरा वेगळा संदर्भ आहे, त्याचा अर्थ लावून घ्यायला थोडीशी खटपट करावी लागेल. तो जाळून टाकतो, ओषती म्हणजे जाळून टाकतो, उष म्हणजे गरम होणं, उषा शब्द याच्यावर ना आलाय, तर तो जाळून टाकतो. कुणाला जाळून टाकतो? तम, त्याला जाळून टाकतो. कोण तो? काय नातं आहे जाळून टाकणारा आणि तो ज्याला जाळतो तो? तर याहा अस्मात पूर्वाह बुभूषती, जो ह्याच्या म्हणजे कोणाच्या? तो जो जाळणारा आहे त्याच्या, पूर्वाह म्हणजे आधी होण्याची इच्छा करतो. भू म्हणजे होणे, बुभूषती म्हणजे होण्याची इच्छा करतो, त्याच्या आधी तो उभं राहण्याची इच्छा करतो. हा एवं वेद, त्याच्या मागचं प्रतिमान असं आहे ते समजून घ्यावं. अ आणि ब असे दोघं जण आहेत आणि त्याच्या पूर्वी उभा राहण्याची इच्छा करतो, याचा अर्थ असा आहे की तो जो अ आहे तो हा अत्यंत शुद्ध आहे, निर्विकार आहे, त्याचं या आत्म्याशी तादात्म्य आहे, न अन्यदात्मनः पश्यत हा त्याने अनुभव घेतलाय. अशा प्रकारचा तो एक साक्षात्कारी आहे. हा सहा हा असा आहे, तो असा आहे म्हणून त्याला जनसिद्धी आहे, लोक त्याच्या पाठीमागे आहेत, त्याला विचारतायत, त्याला मान सन्मान आहे. तो मान सन्मानासाठी करत नाहीये, पण लोक त्याला मान सन्मान देत आहेत. दुसरा ब आहे, त्या बला असं वाटतं की का लोक याला मान सन्मान देतात, मी तर विद्वान आहे, हा पुस्तक वाचलेला,
चर्चा करून वादविवादात प्रावीण्य मिळवलेला असा हा ब आहे, ज्याच्यासाठी हा तम शब्द आलाय. आणि त्याला असं वाटतं की नाही, मी याच्या आधी उभा राहणार, पूर्वाहा, मी याच्या आधी होईल, मी त्याच्या आधी होईल, म्हणजे मी त्याच्या आधी लोकांच्या पुढे उभा राहील. म्हणजे जर का मागे जर का इथे उभा राहणार असेल, लोक 4 लिहित आहेत, सभाची सुरुवात आहे, इथे उभा आहे, तर ब म्हणेल नाही, मी त्याच्या आधी उभा राहणार, म्हणजे इथे आधी ब उभा राहील, पूर्वाहा, आधी इथे उभा राहील, पहिल्या ओळीत बसेल आपल्या भाषेमध्ये. जर का समजा दुसऱ्या ओळीत बसला तर हा पहिल्या ओळीत जाऊन बसेल. पहिल्या ओळीत बसला असेल, समजा कुणीतरी त्याला बसवलं, तर ब म्हणेल की हा मान माझा आहे, तो दुसरी खुर्ची घेऊन त्याच्याही पुढे ठेवेल आणि तिथे बसेल. या अस्मात पूर्वाहा बुभुषति. आलं लक्षात? बसण्याची, होण्याची, त्याच्यापेक्षा त्याच्या वरचढ होण्याची तो इच्छा करतो. आणि मग तो काय करतो, त्याला जाळतो. हा सहा तम ओषती. हा इथे पहिल्या ओळीत बसलेला त्याच्या पुढे खुर्ची घेऊन बसलेल्या बला जाळतो. कसा जाळेल तो त्याला? हा जर आपण आत्ताच ऐकलं की तो आत्मस्वरूप झालेला आहे, त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही, तो स्वतःच आत्मस्वरूप झालेला आहे, साक्षात्कारी आहे. असं असताना हे जाळण्यासारखं क्षुद्र कर्म तो कसं करेल? आणि तो निर्विकार आहे. सर्वान पापमनः औषध, सगळी पाप त्यांनी जाळून टाकली, म्हणजे त्याच्यामध्ये औषधाला सुद्धा एकही विकार शिल्लक नाही. आपण म्हणतो ना तसं, इतका तो परिशुद्ध आहे. आणि जाळतोय कशाला तो त्याला? तर त्याचा मथितार्थ किंवा त्याचा ध्वनितार्थ असा आहे की अच्या या मोठेपणामुळे हा जो ब आहे हा असूयेने जळतोय. की असूया वाईटच आहे. अनसूय असा शब्द प्रयोग एक उत्तम गुण आहे दैवपतीमध्ये. काय होतंय? ऐकू येत नाहीये? हो का? मी बघते काय कमी पडले ते. कुठे कळेल ग? आवाज येत नाहीये म्हणजे? पण इथला माईक दिसत नाहीये का? हे काढून टाकू म्हणजे माईक दिसेल? खरं तर व्यवस्थित ऐकू येतंय. हो का? बरं, मग हो, असू दे. नीट ऐकू येतंय, काही प्रॉब्लेम हो, छान ऐकू येतंय, व्यवस्थित ऐकू येतंय. बोला आपण. ठीक आहे, मी चालू हो ठेवते. मॅडम, येतंय ऐकू. आपण कंटिन्यू तर चांगलं ऐकू येतंय. मग आता काय होतंय? अनसूया हा शब्द चालला होता. असूया, या बच्या मनात अच्या बद्दल खूप असूया आहे, द्वेष आहे. असूया हा फार घातक दुर्गुण आहे. अनसूया, अनसूयक हा शब्द गीतेने सुद्धा एक दैवी गुणांमध्ये वापरलेला आहे. अनसूय म्हणजे असूया न करणारा. किंवा निरुक्तामध्ये एक असा संदर्भ येतो की ही जी विद्या आहे ती अनसूय अशा माणसाला द्या, असूया करणाऱ्याला देऊ नका. कारण असूया करणारा त्या विद्येचाही नाश करतो, म्हणजे आपल्या भाषेत भ्रष्ट करतो त्या विद्येला, पुढे देत नाही, आपल्या भाषेत ठेवतो, आपल्या भाषेत ठेवतो, म्हणजे हळूहळू ती नष्ट होते. तर इतका हा अनसूय असणं हा गुण आहे. त्यामुळे असूया ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि या मच्या मनामध्ये अच्या बद्दल पराकाष्ठेची असूया असल्यामुळे तो ब जळतो. असूया जाळते त्या व्यक्तीला, अहोरात्र जाळते. तर तो ब जळतो, असूयेमुळे जळतोय. पण याला कारण कोण आहे? अप्रत्यक्षपणे हे बरोबर आहे की प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काय जे म्हणायचंय ते कारण तो ब स्वतःच आहे, त्याला हे समजायला पाहिजे, पण त्याला नाही समजत आहे. पण कुठलं अप्रत्यक्ष निमित्त ज्याला म्हणतात की तो काही करत नाही, पण त्याला निमित्त, ईश्वराला तर्कामध्ये निमित्त कारण म्हणतात. की जसा घडा तयार होताना माती एक कारण आहे, बरोबर आहे, माती लागतेच आहे, तो दंड लागतोच आहे. पण मग ईश्वर कशाला लागतो? निमित्त कारण. तसा हा असं का म्हणालात तुम्ही की त्या बच्या
स्वतःच्या जळफळाटाला निमित्त कारण कोण आहे? तो आहे हा तर म्हणून हे लक्षात घेऊन जणू काही तो त्याला जाळतो. उषती वै सहा, हा त्याला जाळतो जो त्याच्या पुढे येऊन उभरायचा विचार करतो. आणि यहा एवं वेद, जो हे सगळं जाणतो तो असा जाणतो किंवा होतो किंवा अनुभवतो, तो हे असं सामर्थ्य मिळवतो की ज्याच्याकडे बघून दुसरे आपोआप जळफळाट करत राहतात. असा त्याचा अर्थ. सहा अबिभेद तस्मात एकाकी विभेती, तो घाबरला. कोण घाबरला? हा आत्मा. तो आज हे लक्षात घ्यायचं. परत ती मराठी कहाणी सारखी शैली आहे. एकदा शब्द वापरला की परत तो ती त्याला त्याचं ह्याचं हा ह्याला असे शब्द प्रयोग येतात सर्वनामात्मक. तर तो घाबरला. तेव्हापासून एकाकी विभेती, एकटा असला की तो घाबरून जातो. कारण पुढे बघा, सह अयम ईक्षान चक्रे, त्यांनी विचार केला यत मदन्यत नास्ती कस्मान्नु बिभेमी. अरे इच्छा, माझ्याशिवाय दुसरं कुणी नाहीच आहे. न अन्यद आत्मनः अवश्यत, आपल्याहून दुसरं कुणी नाहीच आहे असं त्याच्या लक्षात आलं. आणि पहिल्यांदा घाबरला, पण नंतर त्याच्या लक्षात आलं अरे इच्छा मदन्यत आत्मना नास्ती अन्यत नास्ती, मी कुणाला भ्यावं? कस्मात्नु बिभेमी, मी कुणाला बरं भ्यावं? ततः एव अस्य भयं वियाय, आणि या विचाराबरोबर त्याचं भय निघून गेलं. कस्माद ही, हे समज, अवेश्यत द्वितीयाद वै भयं भवती, कोणापासून भ्यायचं असतं? भीती ही दुसऱ्यापासून असते. हा याच्यात एक महत्वाचा विचार मांडला आहे. तुम्हाला हे आठवत असेल अन्य उपनिषदांचा अभ्यास करणाऱ्यांना. अभिही, अभयम हा एक साक्षात्कारी माणसाचा गुण सांगितलाय. अभयम सत्व संशुद्धी हे तर माहितीच आहे तुम्हाला, दैवी संपत्तीची यादी आहे. अभयम कशाला पाहिजे? अभयम एवढ्यासाठी पाहिजे की ज्याला एकत्वाचा अनुभव आलेला आहे त्याला दुसरा माहितीच नाहीये, दुसऱ्याचं अस्तित्व त्याच्यापर्यंत आलेलंच नाहीये, त्यामुळे त्याला भीतीच वाटत नाही. भीती दुसऱ्याची वाटते. जेव्हा आपण असं म्हणतो की एकटा एक मनुष्य एका गावात एका भल्या मोठ्या हवेलीमध्ये एकटा आहे, त्याला कशाला भीती वाटायला पाहिजे? तर त्याला एकटा आहे याची भीती वाटते कारण जर काही झालं तर आपल्या मदतीला दुसरं कोणी नाही, म्हणजे आपण एकटे आहोत. आणि जर काही झालं, हा द्वितीय भाग आहे. द्वितीयाद वै भयं भवति, जर कोणी, म्हणजे भीती मनात आहे, दुसरा मनात आहे, प्रत्यक्षात आहे असं नाही, पण मनात असला तरी तो दुसरा आहे ना, म्हणून द्वितीयाद भयं भवति. जर काही झालं, जर कुणी आलं, आणखीन कोणी काहीतरी केलं, तर हा कुणी जो आहे ना हा द्वितीय आहे. हाच ज्याच्या मनात नसतो त्याला भयच नसतं. खूप लहान मुलं असतात, त्यांना कशाची नाही भीती वाटत, कारण त्यांना दुसरा अशी कल्पनाच नसते. अगदी लहान मुलांना, ज्यांना फक्त भूक लागली की दूध प्यायलं की भूक भागते आणि झोप आली की ती झोपून जातात, त्यांना अशी भीती नसते सुरुवातीच्या, असं म्हणतात बुवा, काय माहिती नाही. पण दुसरा ही कल्पनाच जिथून निर्माण होते तिथे भीतीची शक्यता होते. आता पुढे असं सांगितलंय की दुसरा असला तर भीती वाटते, पण एकटा असला तर करमत नाही. सवय नैव रेमी, आणि तो रमतच नव्हता, त्याला करमत नव्हतं, रती नव्हती त्याच्या मनामध्ये एकटा असल्यामुळे. तस्मात एकाकी न रमते. मग अशी म्हटलं ना की हा ऋषी काही एक विचार मांडणार आहे. तो विचार खूप मोठा आहे की एकातून वैविध्यपूर्ण असं विश्व कसं निर्माण झालं, हा त्याचा प्रश्न आहे. याचं उत्तर शोधतोय. आणि परिभाषा आणि ज्याला आयडिओलॉजी म्हणतात की प्रतिमानं, ही सगळी लौकिकातली वापरतो. त्यामुळे ना हे जे संतरण आहे लौकिक आणि काही एक तात्विक विचारांचं, ते जरा मजेशीर आहे. कधी कधी खडखडाट होतो त्यात इकडून तिकडे जाताना, पण मजा आहे त्याच्यामध्ये. तर त्याला करमत नव्हतं. रम म्हणजे खेळणे, रमणे,
तो रमतच नव्हता. मग एकाकी न रमते, एकट्याला त्यामुळे करमत नाही. सहा द्वितीय इच्छत आणि त्यांनी दुसरं कुणीतरी असावं अशी इच्छा केली. आता हा एकटा आत्मनः अन्यत न किंचन, स्वतः शिवाय दुसरं कुणी नव्हतंच, भीती वाटायला म्हणून सुद्धा नव्हतं. आता आणि मग त्यांनी दुसऱ्याची इच्छा केली. इच्छा मात्रे सह एतावान आस यथा स्त्री पुमांसौ संपरिष्वक्तौ. इथे पूर्ण विराम द्या. सह एतावान आस हे म्हणजे शिरवर्णन. एतावान म्हणजे एवढा. एवढा म्हणजे कसा? गंमत आहे ही उपनिषदांची. त्यांनी काय केलंय त्याची. एवढा म्हणजे असा हाताने दाखवता यावा असं त्याला म्हणायचं एवढा. तर असा तो असा एवढा झाला असं त्याला सांगायचंय. बोलून चाललंय ना हे सगळं. उपनिषद काय आहे? संवाद आहे. कुणीतरी निबंध लिहिला आणि कुणीतरी वाचतंय असं नाहीये. त्यामुळे जणू काही त्या जे कोणी गुरुजी शिकवतायत त्यांनी असा हाताने तो एवढा एवढा झाला. तर तो एवढा झाला. सह एतावान आस. आणि मग काय झालं असं ते पुढे कसा झाला एतावान? तर जसे स्त्री पुरुषौ संपरिष्वक्तौ, ज्याप्रमाणे स्त्री पुमांसौ, स्त्री आणि पुमान हे संपरिष्वक्त एकमेकांना घट्ट, सम आणि परी आणि अक्त, एक अंज अक्त म्हणजे चिकटणे, एकमेकांना दृढ घट्ट आलिंगन दिल्यानंतर ते स्त्री पुरुष जसे होतात तसा तो झाला. म्हणजे त्याला असं त्या या वाक्यातून बहुधा त्याला असं सांगायचं असेल की त्यांनी द्वितीयाची इच्छा केली. द्वितीयाची इच्छा केल्याबरोबर जो ज्याच्यामध्ये आधी दुसरं काहीच नव्हतं, इतका असीम होता, अमर्याद होता की दुसरं कल्पनेला सुद्धा दुसरं नव्हतं, इतका असीम अमर्याद होता, तो एवढा झाला. एतावान म्हणण्यात त्याची साकारता आहे, त्याची मर्यादा आहे. तो जो झाला तो एक वाग्र असी तो एक समर्याद झाला, साकार झाला. आणि त्यांनी एतावान म्हणून काही एक हाताने आकार सुद्धा दाखवला असेल, एवढा झाला असा झाला. आणि सांगितलं की स्त्री पुरुष एकमेकांना घट्ट अशा दृढ आलिंगनाने जर असले की जसे असतील तसा तो झाला. म्हणजे त्यांनी स्वतःमध्येच ती स्त्री पण निर्माण केली, स्वतःमध्येच. आणि सहा इमम एवा आत्मानं द्वेधा अपातयत. ते जरी जो दुसरी त्यांनी निर्माण केली तरी ती स्वतःमध्ये होती. अजून त्याला दुसरा त्याच्या रमण्यासाठी असा जो स्वहून वेगळा असा जो लागतो तसा नव्हता झाला. जरी दुसरा आला तरी तो स्वतःतच होता. मग त्यांनी काय केलं? इमम एवा आत्मानं, त्यांनी ह्याच आत्म्याला म्हणजे ह्याच शरीराला, आत्मन शब्द मागे पण शरीर या अर्थाने वापरलाय. त्यांनी कोणतं शरीर? जे मर्यादित झालं, एतावान, त्याला काहीतरी मर्यादा आकार आला आणि हे अशा अशा पद्धतीने ज्याचं वर्णन करता येईल असं झालं. अशा त्या शरीराला त्यांनी द्वेधा अपातयत, दोन प्रकारांनी त्यांनी मोडलं. आधी एक होता, अमर्याद होता, असीम होता, तो मर्यादित झाला. मर्यादित होताना त्याच्यामध्ये स्त्री पुमांसौ संपरिष्वक्त झाले. तरी एकच होतं ते. तुम्हाला ती यान आणि यिन असं एक चिनी प्रतीक आहे, दाखवू का? ठेवलंय. नाही एक काढता येते मला, असो ते. हे बघा, हे ते चिनी प्रतीक आहे. हे दोन आहेत. खूप ठिकाणी हे एकत्र आलेले दोन या अर्थाने असं पुष्कळ अर्थ आहेत त्याचे. पण त्यातला एक अर्थ हा आहे की हे दोघं एकत्र, हे दोन आहेत आणि ते इतके असे एकमेकांच्या
मिसळून गेलेत असं पण नाही म्हणता येणार. एकमेकांना इतके चिकटलेले आहेत, अशा पद्धतीने चिकटलेले आहेत की ते दोन्ही एकच झालेलं आहे. पूर्णता काय झालं दिसत नाहीये का? दिसतंय. खूप छान चाललंय. व्यवस्थित ऐकू येतंय, व्यवस्थित दिसतंय. हो, आकृती पण छान दिसतेय. छान आहे, बरोबर आहे. हा, दिसलं. 2 असून 1 आहे. हे जे प्रतीक आहे ना, हे प्रतीक तुम्ही डोळ्यापुढे आणा. तात्पुरतं म्हणजे ज्याला शाखाचंद्र न्याय म्हणतात, की चंद्र बघायचा असला तो दिसतच असला एखाद्याला, गेलं ना आपण. सांगतात की ही फांदी दिसतीये का रे बाबा तुला? हा, मग ही जरा त्याच्या पुढे बघ बरं. हा, मग त्याच्या पुढे बघ. त्याच्यासारखं हे एक तात्पुरतं समजुतीसाठी म्हणून तुम्ही हे एक प्रतीक लक्षात ठेवा की 2 आहेत, संपरिष्वक्त आहेत, पण तरीही ते 1 आहेत. तर अशा प्रकाराचा हा जो प्रतीकाचा भाग आहे तसं साधारण वर्णन या इथे चाललेलं दिसतंय त्याचं. तर त्यांनी सांगितलं हे असे होते. इमम आत्मानम, या शरीराला त्यांनी द्वेधा अपातयत, म्हणजे त्या ज्या मधल्या रेघेत जर समजा कापलं तर हे 2 वेगळे वेगळे होतील. तसं त्यांनी द्वेधा 2 प्रकारे पाडलं, फोडलं. ततः पतिश्च पत्नीच अभवताम, आणि त्यामधून पती आणि पत्नी तयार झाले. अभवताम झाले. 2 अर्थ आहेत त्याच्यामध्ये आणि फार सुंदर सांगितलेत भाष्यकारांनी की त्या 2तनं एकाचे 2 आणि 1चे 2 असे झाले की ज्याचं परत 1च आहे, पण त्यातनं परत 2 पक्के झाले आणि त्याचं मग मात्र पती आणि पत्नी असे वेगवेगळे झाले. म्हणजे पती आणि पत्नी यांच्या मागं जायचं असेल तर यांचं द्वेधाभाव होण्याच्या आधी त्यांचं असं एक रूप होतं. हा, संपरिष्वक्त असं एकत्व होतं. अर्थात ही जोड होती, तादात्म्य नाही, हे मिलन नाही. तर तसे ते पती पत्नी आणि उपनिषदांनी निर्मितीची प्रक्रिया सांगताना, हा ऋषी वर का निर्मिती सांगतोय, आपण पाहिलं एकातून अनेक कसे झाले, तर ह्यानी जे प्रतिमान वापरलंय ते हे आता इथे दिसेल की माणसामध्ये कशी निर्मिती होते. दोघं एकत्र येतात आणि त्यांच्यामधनं पुढची प्रजा निर्माण होते. हा जो अनुभव होता, ही जी आयडिओलॉजी होती ते आहे, हे जे प्रतिमान आहे ते त्यांनी या विश्वाच्या सृष्टीसाठी वापरले. तुम्हाला पुरुष सूक्त माहिती असेल सगळ्यांना. त्या पुरुष सूक्तामध्ये त्या ऋषीनी हेच सांगायचं त्याला की एकातून अनेक कसे झाले, त्याच्यासाठी त्यांनी यज्ञ हे प्रतिमान वापरलंय. ही एक मजेशीर गोष्ट आहे. तो असं म्हणतो की तो विराट एक याला देवांनी त्या पुरुषेण हविषा देवा यज्ञ तन्वत, त्या पुरुषाला हवीर केलं, हवीर द्रव्य केलं आणि देवांनी यज्ञ केला, यज्ञ तन्वत. आणि मग त्या यज्ञातून हे सगळं विश्व निर्माण झालं. रुचा सामानी म्हणजे सगळा साहित्य संभार, भाषा संभार, प्राणी, पशु, ग्राम्य, आरण्य, 2 बाजूला दात असणारे वगैरे, मनुष्यातले वेगवेगळे स्तर, हे सगळं त्याच्यामधून निर्माण झालं. त्यांनी यज्ञ हे प्रतिमान वापरलं. म्हणजे आधी स्वतःची आहुती दिली आणि प्रकट होताना तो वेगवेगळ्या रूपांमध्ये प्रकट झाला. त्या यज्ञाचं नावच सर्व होता हा आहे. सर्वाची ज्याच्यात आहुती दिली गेली तो सर्व होत, पण सर्वाची नाही दिली, देताना एकाचीच दिली गेली आणि त्या एकातच सगळं होतं. तो या सगळ्या विश्वाचा एक पाद आहे, एक चतुर्थांश भाग आहे असं सुरुवातीला वर्णन आहे बघा. पुरुष सूक्त खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचे खूप भाषांतर वगैरे आहेत, एकदा वाचून बघावं. तर त्याच्या एकातच आतमध्ये सगळं होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःचीच आहुती जेव्हा दिली गेली, देवांनी त्याची आहुती दिली, तेव्हा आहुती देताना एकाची दिली. पण यज्ञ ही गोष्टच अशी आहे की जिच्यात काही आहुती दिली की ती परत वेगळ्या रूपाने प्रकट होते. आधी द्यायचं आणि मग घ्यायचं.
तर तशी ती जी प्रकटीकरण झालेली गोष्ट आहे ती विविध होती. रुचा सामानी चंदिरे पशु स्थान चंद्रमा सु वगैरे वगैरे असे. तर त्या पुरुष सूक्तामधली निर्मिती ही यज्ञाच्या परिभाषेमध्ये आहे. आणि ही जी निर्मिती आहे ही जी निर्मितीचा तो सांगतोय ते हे स्त्री पुरुषांच्या संभोगातून जे संतान किंवा प्रजनन होतं ते प्रतिमान वापरून तो या सगळ्या विश्वाचं या वैविध्याचं स्पष्टीकरण देणार आहे. पण पहिलाच मुद्दा आला की स्त्री पुरुष दोन असणार कसे. एक तर होता हा आणि एक होता यात अजिबात त्याला शंका नाही. एक तर ती गोष्ट तोपर्यंत स्थिर झाली होती, अनुभव सिद्ध होती आणि ते काय नाकारायचं कारणच नव्हतं. त्यामुळे एक आत्मा वा इदम अग्र आसीत ही सुरुवात घेऊनच तो पुढे चाललाय. त्यांनी इथे नाही या गृहीताला त्यांनी अजिबात प्रश्न केला नाही, प्रश्न विचारला नाही. आता हे गृहीत तर आहे जे निरपवाद आहे, ज्याला प्रश्न विचारता येणार नाही, जे आहे तसंच स्वीकारायला पाहिजे किंवा स्वीकारलेलं आहे. आणि इकडे आहे सगळं वैविध्य एकातून अनेक ही गोष्ट ही संभोगातून घडते. पती पत्नी दोन असतात, एकदा ते एक होतात, ते दोन असतात पण एक होतात आणि त्यातनं विश्व निर्माण होतं. एक मिथुन शब्द इथे वापरलाय. हा मी तुम्हाला त्याची गंमत सांगते. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये 2 वेळेला हे वाक्य येतं, त्रिभिर मिथुनम जायते. तिघांनी मिथुन तयार होतं. आपण मिथुन म्हणजे 2 किंवा मिथुन म्हणजे जोडी असं म्हणतो की नाही, पण अगदी सातत्याने ते तैत्तिरीय ब्राह्मण असं म्हणतात की तिघांनी मिथुन तयार होतं. विचार करण्यासारखी गोष्ट. हे 3 आले कुठून त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं एक तो, एक ती आणि एक तो ती. हे जे आता या नियंचं पाहिलं ना किंवा स्त्री पुरुष संपरिष्वक्तौ हे जे आहे ते. आणि मग उरलेल्या याच्यात ज्याला त्याला आपला आपला अवकाश स्पेस असं पण आहे. आणि संपरिष्वक्त जेव्हा असं असेल तेव्हाच ते पुढे जाईल मिथुन म्हणून त्याचं कार्य असो. हा मुद्दा आत्ताचा नाहीये, हा मुद्दा एक अवांतर म्हणून सांगितला असो. तर याला असं म्हणायचंय की हे पती पत्नी झाले, त्यांनी स्वतःतच स्त्री पाहिली आणि मग ती वेगळी केली. वेगळी केल्यावर ते दोघं पती पत्नी झाले. वेगळी केली म्हणजे आपण वेगळा राहिला आणि ती स्त्री बाजूला काढली आणि आपण हा आपणच राहिला असं म्हणायचंय. खूप लोकांनी असे अर्थ केले. एक आपण हा आपण राहिला आणि त्याने स्त्री बाजूला केली म्हणजे हा आपण आणि ही स्त्री. किंवा त्यांनी स्वतःलाच 2 फाकामध्ये केलं म्हणजे तो स्वतः 2 झाला. हा एक अर्थ आहे बरं. तर त्या आणि हे जे 2 झाले ते पती पत्नी हे नैतिक अधिष्ठान उपनिषदांचं. तिथं स्त्री पुरुष नाही म्हणते का, इथे पती पत्नी म्हणतो. पत्नी हा शब्द यज्ञ संयोग आहे असा येतो. म्हणजे पतीची ती पत्नी असं असेल पण जर ती त्याला यज्ञ करण्यासाठी नेहमीच त्या सहभागी असेल, त्याच्याबरोबर ती यज्ञ करीत असेल, सहभागी पण नाही त्याच्याबरोबर असायला लागते. यजमान पत्नी हा एक रोल आहे असेल तर ती पत्नी, नाही तर ती स्त्री म्हणा, भार्या म्हणा, काही आणखीन वेगळे. आणि म्हणून तस्मात इदम हा मात्र मजेशीर संदर्भ आहे. तस्मात इदम अर्धभृगलमी वस्वहा इति ह स्म आह याज्ञवल्क्य. याज्ञवल्क्यांनी म्हणून काय विचार मांडला की तस्मात म्हणून इदम म्हणजे हे शरीर कसं आहे. अर्धभृगलमिव. मृगल म्हणजे द्विदल धान्य, कडधान्य की जे फोडलं की डाळिंब्या निर्माण होतात ना, त्याच्यामध्ये दाणा फोडला की एक डाळिंबी इकडे तिकडे तूर वगैरे, तर याला म्हणायचं मृगल. आणि त्याची जी फाकळी असते फोडल्यानंतर डाळिंबी म्हणतो आपण त्याला, ती जी डाळिंबी असते तिला म्हणायचं अर्धमृगल. एका कडधान्याची अर्धी बाजू, अर्धा तुकडा.
किंवा शिंपली असते पूर्ण मिटलेली, ती उघडली की एक फाकळी खालची आणि एक वरची, हे अर्ध यातलं. तर हे जे शरीर आहे ते अर्धमृगलासारखं आहे, म्हणजे कडधान्यातल्या डाळिंबी सारखं आहे हे शरीर. आणि कोणाची डाळिंबी पण ही, कोणाचं अर्धमृगल आहे? स्वाहा. स्वाहा शब्द जरा लावावा लागला थोडा. स्वाहा म्हणाल तर त्याचा अर्थ आहे स्वकीय. एक स्वाहा क्रियापदाचं पण रूप आहे, पण ते काही इथे नाहीये. अस्वकीय. एक स्वाहाचा अर्थ आहे आत्मा, स्वमात्मानम असा एक अर्थ आहे. आचार्यांनी स्वाहाचा आत्मनः असा अर्थ घेतलाय. स्वतःच हे शरीर डाळिंबी सारखं झालं, म्हणजे तो आधी एक होता असं बघा तुम्ही. आपण त्याला दल म्हणू शकतो का? तो आधी एक होता, त्या एकाच्या अंतर्गत हे यान वगैरे सारखे असे दोन भाग आले, ते दोन त्यांनी बाजूला घेतले. मग हे बाजूला घेतलेले हे जे दोन फाके होते, हे कुणाचे फाके होते दोन? तर त्या आत्मनाहाचे होते. हा त्याचा अर्थ. स्वाहा आत्मनः. किंवा स्वतःच्याच शरीराचे होते. आत्मनः म्हणजे स्वतःच्या, पण स्वतः शरीराच्या. आत्मा शब्द शरीरार्थाने आहे, तर स्वाहा आत्मनः असा शब्द प्रयोग करून स्वतःच्याच शरीराचे आत्मनः स्वाहा किंवा स्वाहा आत्मनः, ती प्रथमा आहे ना, ती थोडी आहे अडचणीत आणणारी. रॉयसननी त्यामुळे तिथे स्वे असं वाचलंय. संधी म्हणून शक्य आहे तिथे बर का स्वे ती, तर स्वतःमध्येच स्वतःच्या ठिकाणीच अशा अर्थाने तो सप्तमीचा स्वे असा आपल्याला घेता येतो. इथे असा अर्थ झाला की स्वतःचेच हे दोन फाके, अर्धे फाके आहेत असं याज्ञवल्क्य म्हणाला. म्हणून मग काय झालं? तस्मात अयम आकाश. म्हणून मग हे आकाश, हे कुठलं लागतं आकाश इथे? तर कल्पना अशी केलेली आहे की पुरुष हा एक अर्ध झाला, स्त्री पुंवांसो संपरिष्वक्तव आहेत ना, तर पुरुष हा एक अर्ध झाला आणि स्त्री हा दुसरा अर्ध झाला. पुरुष या अर्धानंतर ची उरलेली बाजू कोणती आहे? पुढे काय आहे पुरुष या अर्धानंतर? हा एक प्रश्न आहे ना. हा पुरुषाचा अर्धा भाग, दोन होते, एक बाजूला झाला, मग हा सगळा पुरुष भाग. याच्या पुढे काय? त्याच्या पुढे आहे ते आकाश. तो जेव्हा एकटा होता तेव्हा अपरिमित होता, अमर्याद होता. पण जेव्हा ते हे सगळी घडामोड झाली, त्यांनी द्वितीयाची इच्छा केली वगैरे वगैरे, आणि केली तर केली, स्वतःच दुसरं निर्माण केलं, पण त्याचं भागलं नाही. त्याला ते वेगळं हवं होतं स्वतःपासून. मला ना फार वेळा हे वाचताना कशाची आठवण झाली सांगू का? रास क्रीडेची. आता येणार आहे कोजागिरी पौर्णिमा, एकदा रासाचे अध्याय वाचा. त्यालाच खेळायचं होतं म्हणून त्यांनी स्वतःमधनच सगळं निर्माण केलं. ते जास्त स्पष्ट आहे, स्वतःमधनं सगळं निर्माण केलं. हे जसं लहान मूल आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाशी खेळतं, तसं त्यांनी स्वतःमधनं सगळ्या त्या गोपी, ते यमुनाचा तट आणि ते वृक्ष, ते पौर्णिमा, हे सगळं त्यांनी स्वतःमधून निर्माण केलं. आणि स्वतःमधून निर्माण केलं ही मजा त्यांनी अनेकदा केलेली आहे. ते भगवंतानी त्या गोष्टीत बाजूला ठेवू आपण. पण याने हे स्वतःचा एक भाग वेगळा केला. वेगळा केल्यावर मोकळा भाग राहिला, याचं नाव आकाश. अयम आकाश हा याचा अर्थ त्या पुरुषार्धाचा आकाश. तो कशाने पूर येते, तो कशाने भरून जाणार आहे? स्त्रिया. त्याच्यामधला जो अवकाश आहे
तो स्त्रिया पूर्यते, स्त्रीनी भरून जाणार आहे किंवा भरून जातो असा त्याचा अर्थ आला. तस्मात अयम आकाशः स्त्रिया पूर्यते एव, स्त्रीच्या द्वारे पूर्ण होतो. आता हे काय, असं कशाचा संदर्भ आहे, काय संदर्भ आहे हा? आचार्यांनी असं म्हटलंय तिथे की प्राक स्त्रियोद्वाहात, म्हणजे स्त्रीशी विवाह करण्याच्या पूर्वी तो पुरुषार्थाचा पुढे तो आकाश असतो, रिकामी जागा असते, गाळलेली जागा असते. ती स्त्रिया, उद्वाह म्हणजे विवाह झाला, उद्वहन म्हणजे विवाह, तो झाला की ती जी रिकामी जागा असते त्याच्या अर्धापुढे ती स्त्रिया पूर्यते, ती पूर्ण होते असं आचार्यांनी म्हटलंय. तर आणि मग काय झालं, ताम समभवत, आणि मग त्या पुरुषार्थानी, त्या अयम आकाश ज्याला म्हटलंय त्या पुरुषार्थानी ताम म्हणजे तो तिच्याशी समभवत, संभू, याचा अर्थ इथे सगळीकडे हा संयुक्त झाला, संभोग केला असा अर्थ घेतलेला आहे. तर तो तिच्याशी संयुक्त झाला आणि ततः मनुष्या अजायंत, आणि त्यामधून त्यानंतर मनुष्य निर्माण झाली, मनुष्य मात्र निर्माण झाले. आता काय झालं, ते दोघं जण स्त्री व मांस संबरिष्वक्त एकमेकांना असे घट्ट जोडलेले होते. ते वेगळे झाले द्वेधा, पण वेगळे जरी झाले तरी ते एकातला भाग होते, वेगळे झाले तरी. पहिल्यांदा ते एकच होते आणि एकातनं ते दोन वेगळे झाले होते. म्हणजे मग ती स्त्री कुणापासून झालेली होती, हा एक प्रश्न आहे ना. तो जिच्याशी रममाण झाला, जिच्याशी संयुक्त झाला, ती स्त्री आली कुठून, अशी बाहेरून आली का, तर नाही, ती त्याच्यामध्येच होती ना आधी, त्याच्यामधून बाहेर प्रकट झाली, त्याच्यामधून बाहेर आली, म्हणजे आधी ती त्याच्यामध्येच होती. त्यामुळे त्या स्त्रीने असा विचार केला की अरे आत्मनः मास एव जनयित्वा, यांनी मला स्वतःपासूनच जनयित्वा प्रकट केलंय. जन म्हणजे जन्माला घालणे, जायतेचा अर्थ प्रकट करणे, आविष्कृत करणे. त्यांनी स्वतःमधूनच मला आविष्कृत केले. जायतेच्या आधी जनधातूचा हा एक छान अर्थ आहे की जायतेच्या आधी ती गोष्ट असते पण आपल्याला दिसत नाही, कुठल्याही कार्यरूपाने दिसत नाही, गुणरूपाने दिसत नाही, आकार रूपाने दिसत नाही, आणि जेव्हा ती प्रकट होते तेव्हा तिचं अस्तित्व मानावं लागतं. तर ते प्रकट होणं याच्यासाठी जायते, जन्माला येणे. तर तशी ती जी जन्माला आली, जनयित्वा, तिला जन्माला घातलं. ते कुठून जन्माला घातलं, आत्मनः, स्वतःमधूनच तिला जन्माला घातलं. मा म्हणजे मला, स्वतःमधूनच जन्माला घालून हा संभवती, हा माझ्याशी संयुक्त होतोय. हे काही बरोबर नाही. हंत, हंत हे एक उद्गारवाचक आहे, त्याचे अनेक प्रकारचे अर्थ आहेत, पण इथे अरे इच्छा हे काही बरोबर नाही, अशा प्रकारचा जो अर्थ आहे ना तो इथे का बरोबर नाहीये. हे तर एक असा नियम आहे की सप्रवर आणि सगोत्र यांनी एकत्र नसतं यायचं. यांनी जर स्वतःमधूनच हिला काढली असेल तर ते सगोत्रही झाले, सप्रवर तर झालेच झाले. आणि मग का त्यांनी असं तो करतोय तर हंत, अरे बापरे. मग आता ह्याला कळत नसेल तर मीच काहीतरी केलं पाहिजे, तिराहा असानी, म्हणून तो हंत आहे की अरे याला कळत नाही, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे असं आचार्यांनी स्पष्ट केलंय. तर म्हणून ती म्हणते की मी तिराहा असानी, तिराहा म्हणजे लपून, अदृश्य, मी आता अदृश्य होईन असानी. अदृश्य होईन याचा अर्थ इथून नाहीशी होऊन ती कुठेच कधीच दिसणार नाही अशा अर्थाने अदृश्य नाही. जशी ती योगमाया हंसाने आपटायला सुरुवात केल्यावर ती एकदम अदृश्य झाली, असं अदृश्यपण नाही म्हणायचं. तिरस मध्ये लपणं हा अर्थ आहे.
तर ती मग म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी जात्यंतरेण प्रकटीभवामी, ती दुसऱ्या तरी कुठल्या तरी रूपात प्रकट होईल, म्हणजे कळणारच नाही ही ती होती हे. म्हणून ती म्हणते की मी तिराहा असानी, मी लपून जाईल. इति सा गौः अभवत. आता पुढची मजा आहे. हे सगळे त्या ऋषीचे विचार आहेत. त्याला पुन्हा हाच प्रश्न आहे की एकातून एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची, आकारांची, गुणधर्माची सृष्टी कशी निर्माण झाली. तर ती जी म्हणाली मी आता जाते लपून, तर ती झाली गौः, ती गाय झाली. तर हा वृषभ झाला. वृषभ हा इतरा म्हणजे दुसरा म्हणजे तो जो दुसरा अर्ध होता तो वृषभ झाला. आणि ताम सम एव अभवत, आणि तो तिच्याशी संयुक्त झाला. ततः गावः अजायंत, आणि मग त्यामधून त्यानंतर गावः, गाय बैल वगैरे प्रकट निर्माण झाले. वडवा इतरा अभवत. मग ती म्हणली नको, असं पण नको. वडवा म्हणजे घोडी, ती घोडी झाली. इतरा म्हणजे दुसरी म्हणजे ही. जर तुम्ही त्याला पहिला म्हणत असाल तुमच्या मनाच्या चौकटीमध्ये किंवा पार्श्वभूमीवरती, तो पहिला असेल तर ही दुसरी ठरेल. हिच्यापासून सुरुवात केली तर तो दुसरा ठरेल. तर मग ही वडवा झाली म्हणजे घोडी झाली. तर अश्ववृषः इतरः, तो दुसरा झाला घोडा. अश्ववृष म्हणजे एक श्रेष्ठ घोडा, वृष. मग ती गर्दभी झाली, गर्दभी इतरा. ती गर्दभी झाली तर गर्दभः इतरः, तो दुसरा गर्दभ झाला. आणि ताम सम एव अभवत, आणि त्यांनी तो तिच्याशी संयुक्त झाला. सम एव अभवत. सम हा उपसर्ग आहे आणि भू हा धातू आहे. अभवत हे त्या धातूचं रूप आहे. पण सम हा उपसर्ग आणि अभवत हे धातूचं रूप, याच्यामध्ये त्यांनी एव असा एक शब्द घातलाय. वेदात, उपनिषदात अशा प्रकारे येतात. उपसर्ग आणि धातू यांची फारकत करणारी वाक्यरचना येते. आपल्याला ते जोडून घ्यावं लागतं. तर इथे तसं आहे. सम एव अभवत, तो तिच्याशी संयुक्त झाला, समभवत. आणि मग काय झालं, ततः एक शफम अजायत. त्याच्यानंतर एक खुरं असलेले प्राणी निर्माण झाले. शफ म्हणजे खुर असतं ना तसं. आणि अजायत, अजा इतरा अभवत. मग ती कोण झाली, अजा झाली, शिळी झाली. आणि वस्तः इतरः, आणि तो दुसरा होता तो मेंढा झाला. अविः इतरा अभवत. दुसरी ती म्हणजे ती अवी झाली. आता अजा आणि अवी याच्यामध्ये फरक करतात. मेंढा आणि मेंढी असं, किंवा शेळी आणि बकरा असं. तर ती मेंढी झाली तर मेषः इतरः, तो मेष झाला, मेंढा झाला. ताम सम एव अभवत, आणि त्यांनी तिच्याशी संयोग केला. ततः अजावयः अजायंत, आणि मग शेळ्या मेंढ्या त्या दोघांपासून झाल्या. एवमेव यदिदं किंच मिथुनम आपिपीलिकाभ्यः तत्सर्वं असृजत. आणि अशा रीतीने जे केवढं म्हणून मिथुनम, नरमादींची जोडी आहे या सृष्टीमध्ये. आपिपीलिकाभ्यः, मुंगीपासून. आता जे जीवशास्त्राचे आहेत त्यांनी पुनरुत्पादन या विषयावर जर जमलं कधी तर द्यावं प्रबोधन आपल्याला, कोणाला जसा वेळ झाला तर. त्यांनी असं आम्ही वरदानंदांनी म्हटलेलं आहे की काही जीव असे असतात की ते एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे, आपण आम्ही वाचलेलं होतं. तर जेव्हा ते पहिलं वर्णन आहे स्त्री पुमांसव संपरिष्वक्तौ, ते त्याचं वर्णन आहे की त्यांच्या स्त्री पुमांसव असा फरकच नसतो, पण त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन असतं.
एकच अनेक होतात. पुढे ते असं म्हणतात की काही ठिकाणी नरमादी असतात पण त्यांचे संयोग बाहेर होतात. दुसरं जे वर्णन त्यांनी केलेलं आहे ते याच्या जोडीचं आहे. आणि तिसरी बहुतांश सृष्टी ही नरमादीच्या संयोगातून निर्माण होते. म्हणजे प्रत्येक ठिकाण जातीमध्ये नरमादी अशी जोडी असते आणि ते एकत्र येतात आणि त्यांचं रजोत्पादन सुरू होतं. तर पिपीलिकाभ्या, पिपीलिका म्हणजे मुंगी पासून जेवढी म्हणून मिथुन आहेत म्हणजे नरमादीच्या जोड्या आहेत आणि ज्या पुनरुत्पादन करतात त्या सगळ्या सर्वम एव असृजत अशा सगळ्या त्यानं निर्माण केल्या. निर्माण झाल्या नाही म्हणते, त्यानं निर्माण केल्या. अशा केल्या स्वतःमधून निर्माण केल्या. स्वतः ही फार, आणि पुढचं वाक्य आहे ना ते फार सुंदर आहे. आपल्याला हाच अर्थ लावावा लागणार की सांगायचंय नरमादीच्या जोडीबद्दल. म्हणजे नरमादींनी एकत्र येऊन केलेल्या पुनरुत्पादनाचा हा सगळा पसारा प्रपंच कसा झाला हे सांगायचंय. पण आहे तर एकच, म्हणून त्यांनी स्वतःच अशा प्रकारे निर्माण केलं असृजत असं म्हटलंय. 6 वेद. आणि मग त्याच्या लक्षात आलं, विद म्हणजे समजणं, त्याच्या लक्षात आलं अहम वाव सृष्टी ही अस्मी. अरे मीच सृष्टी आहे, सृष्टी माझ्यापासून वेगळी नाही. कुंभार घडा करतो तशी सृष्टी नाही, नट भूमिका घेतो ना तशी सृष्टी आहे. तोच सृष्टी झाला. अहम वाव सृष्टी ही अस्मी, मीच सृष्टी आहे, मीच खूप झालेलो आहे विविध रूपाने. अस्मी अहम ही इदम सर्व असृक्षी. याला सृष्टी नाव कशाला आलं तर तो म्हणतो मीच हे सगळं झालोय ना, सृज म्हणजे, म्हणून याला सृष्टी म्हणायचं. सृज धातूचं रूप आहे, सृज म्हणजे पूर्ण. तर मीच हे सगळं झालेलो आहे, प्रकट झालेलो आहे. सृज, सर्ज, सर्ग, विसर्ग हे सगळे शब्दप्रयोग निर्मितीच्या संदर्भात येतात आणि ते फार छान अर्थाने आहेत. विसर्ग तर आपल्याला माहितीच आहे, हा विसर्ग शरीर आपला संस्कृत मधला एक उच्चार आहे. हा ती असा देवा असं करून ती जी बाहेर येते, हा एक विसर्ग आहे हवेचा. धरणात पाणी भरलेलं असतं की दरवाजा मोकळा करतात, आपण पेपरात वाचतो विसर्ग केला धरणातल्या पाण्याचा. आधी दिसत नाही इकडे असलेल्या माणसाला, पण एकदम धो 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 प्रवाह आलेला दिसतो, हा विसर्ग आहे. आधी असतं आणि मग तेव्हा कळत नाही, माहिती नसतं, अज्ञात असतं, अज्ञेय सुद्धा असू शकेल आणि एकदम समोर येतं, हा विसर्ग आहे. आणि सृज तोच धातू आहे, सृष्टीमध्ये जो धातू आहे ना तोच विसर्ग मध्ये आहे. म्हणून तो सांगतो की मी असृक्षी, मीच सर्ग झालो, हा मीच ही सृष्टी झालोय, मी असृक्षी म्हणून हिचं नाव सृष्टी असं त्यांनी हा ऋषींनी केलेला निर्वचनाच्या द्वारे उलगडा आहे सृष्टी या शब्दाचा. आणि सर्वम असृक्षी ततः सृष्टी ही अभवत, आणि म्हणून ही सगळी सृष्टी झाली. सृष्ट्याभ अस्य एतस्या भवती यहा एवं वेद. हे वाक्य थोडासा वेळ लागणार याला, हे आपण पुढच्या वेळेला बघू बरं का. वेळ झाली, उशीर होतो लोकांना. असो, धन्यवाद. पूर्ण आपल्या शांती मंत्र म्हणूया, पण आपण चिंतन करा बरं का. हा मिथुनांच्या द्वारे सृष्टी उत्पत्ती. मिथुन म्हणायला 2 मानावे लागतात, 2 तर नाहीच मानायचे. काय वाटेल झालं तरी ते 2 मानणार नाहीयेत. तर कारण द्वैत हा त्यांचा विचार आहे. तर मग त्यामुळे त्यांनी ही आयडिओलॉजी की एकातून अनेक कसे झाले, तर एकच आधी 2 झाला. आणि त्या जो पुरुष सूक्ताचा कवी आहे, आपला ऋषी आहे, त्याची आयडिओलॉजी वेगळी आहे. 1-2 आहेत असे विचार ऋग्वेदामध्ये सुद्धा की विश्वनिर्मितीच्या बाबतीमध्ये. बघा तुम्हाला कधी सवड झाली तर 2 वेगळ्या धारा आहेत, हा त्याचा अर्थ आहे. असं
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति।